सर्वांना शुभ संध्याकाळ. 4 वाजलेले आहेत आणि आपला आज तिसरा दिवस आहे पुस्तक विश्लेषणाचा. आणि आपण सध्या पुस्तक घेतले मानव ते महामानव, श्री अरविंद लिखित मानव ते महामानव. अनुवाद ज्यांनी केलाय त्या प्रज्ञा सुकटणकर मॅडम आणि विश्लेषण करतीये मी. तर बघूयात. आता काल आपण जे बघितलं ते पहिलं प्रकरण बघितलं. पहिल्या प्रकरणाची नावं सांगते तुम्हाला, कारण नावं माहिती असणं गरजेचं आहे. प्रास्ताविक झालं आपलं. प्रास्ताविक मध्ये पण खूप आपल्याला छान कळलं. त्याच्यानंतर जे आहे पहिला प्रकरण, परमेश्वर परमेश्वर एकमात्र सत्य. म्हणजे आपण जो भगवान जो काही म्हणत होतो तो परमेश्वर नाही. परमेश्वर एकमेव सत्य म्हणजे आपण आपण परमेश्वर आहोत, हे एकमेव सत्य, हेच सांगितलेलं आहे याच्यात सुद्धा. तर कालचं आपण झालेलं आहे वाचून, आणि त्याच्यामध्ये जे शेवटचं डिस्कशन केलं, तर ते असं डिस्कशन केलं की या अस्तित्वात जे काही सर्व आहे, अस्तित्वात जे काही सर्व असते ते त्या गोष्टीच्या अस्तित्वामुळे असते. सर्व काही सचेतन असते ते त्या गोष्टीच्या चैतन्यामुळे असते. कोणत्याही गोष्टीचे अस्तित्वात असणे हे पुढे चालू राहते. ते त्या गोष्टीला आपल्या अस्तित्वात असण्याचा जो आनंद असतो त्याच्या मार्फत असते. कोणत्याही गोष्टीचे विचार करणे हे त्या गोष्टीच्या श्रेष्ठ मनाच्या मार्फत असते. कोणत्याही गोष्टीचे जगणे हे या गोष्टींच्या प्राणांच्या मार्फत असते. कोणत्याही गोष्टीचे रूप हे म्हणजे या विश्वामध्ये त्या गोष्टीची जी श्रेष्ठ शक्ती असते तिचेच रूप आहे. म्हणजे बघा, मी उदाहरण दिलं, माझं माझं रूप आहे, या मोबाईलचं रूप आहे. तर हे रूप कशामुळं आहे, तर जी काही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे त्यामुळे ते रूप आहे. म्हणजे शेवटी रूप म्हणजे शक्ती, सर्वश्रेष्ठ शक्ती. आपण म्हणतो सचेतन आहे, सचेतन आहे. दगडाला सुद्धा आत्मा आहे, झाडाला सुद्धा आत्मा आहे, म्हणजे सचेतन आहे. का तर बघा, आपण थ्री डायमेन्शनल प्राणी आहोत. आता सध्या तरी आपण थ्री डायमेन्शनल पृथ्वीमध्ये राहतो. थ्री डायमेन्शनल म्हणजे काय, तर सगळं जे काही स्ट्रक्चर जर बघितलं, पुस्तकाचं बघा, कपाटाचं बघा, पेनाचं बघा, लॅपटॉपचं बघा, मग काय आहे, अणु, रेणू, न्यूट्रॉन, सेंट्रली प्लेस जो आहे प्रोटॉन, नंतर न्यूट्रॉन आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, हे ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे. त्यामुळे आपण थ्री डायमेन्शनल अर्थवर आता आहोत. सगळ्यांना चेतना आहे, सेंटर आहे. याच्यामुळे चेतना आहे, सगळेजण सजीवच आहेत. दगड पण आहे, झाड पण आहे, सगळंच आहे. म्हणजे डोंगर सुद्धा आहेत. काही म्हटलं तरी हे ना चेतना आहेतच आहे. उलट निसर्गात जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्याला जास्त चेतना, जास्तीत जास्त आपली चेतना पण जास्त जागृत होते किंवा खूप फायदा होतो त्या एनर्जीने. तर हे आपण बघितलं. म्हणजे रूप जे आहे ते शक्ती आहे, श्रेष्ठ शक्तीमुळे. आणि जे सचेतन असतं त्या चैतन्यामुळे असतं. चैतन्य म्हणजे काय, तर चेतन जेव्हा स्थिर होते त्याला चैतन्य असं म्हटलंय. म्हणजे सगळं ब्रह्मांड हे चैतन्यमय आहे. आणि पुढे पुढे याचे डबल अर्थ आहेत, तुम्हाला सांगते. ज्या वेळेला साधना करायला लागता तुम्ही, आताशी तर कुठे सुरुवात झालीये, आताशी तर कुठे लक्षात येतंय काय होतंय. पण जसं जसं साधना करायला लागतात तस तसं तुम्हाला चैतन्य म्हणजे काय अनुभवायला येतं. चित शक्ती, चित शक्तीचा विलास वाचा म्हटलेलं आहे मी. माझ्या गुरूंचं पुस्तक आहे, बघा समोरच आहे, चित शक्ती विलास. हे पुस्तक सगळ्यांनी वाचा. म्हणजे साधनेमध्ये काय काय असतं, ती चित शक्ती म्हणजे कुंडलिनी माता काय काय घरून घेते, काय काय करून घेते, हे जर अनुभवलं तर ते जसं जसं आपण ध्यानधारणा करतो तस तशी ती चित शक्ती जागृत जागृत होत जाते. म्हणजेच चैतन्य, चैतन्य म्हणजेच कॉन्शियसनेस आपला अजून श्रेष्ठ होत स्थिर व्हायला लागतो. आज जो स्थिर नसतो, सारखी चेतना खाली येते वर जाते, खाली येते वर जाते, विचारागणिक बदलते. तर ह्याला स्थिरत्व येतं साधनेने, ध्यानाने. म्हणजे ते जर कळलं ना, चैतन्य काय आणि चिती म्हणजे काय, मग आपल्यातून तुम्हाला अनुभव यायला लागतील. आता मी स्पर्श विज्ञान पुस्तक आणलेलं आहे. त्याच्यात सगळं तेच आहे. स्पर्शशास्त्र, स्पंदशास्त्र दिसतंय का? हे स्पंदशास्त्र पुस्तक आणलंय. ह्याच्यात सगळं तेच आहे. म्हणजे कंपन, स्मॉल जे कंपन आहेत, कंपन आपण बघतो.
आपण बघतो की आता समजा मी आहे, आहे नाही. स्वामींची व्हिडिओ ऐकले तर कळेल जास्त स्पष्टीकरण. मी आहे नाही. तो दगड, दगड आहे नाही. तर हे सतत चालू आहे. मरण, जन्म, मरण, जन्म. म्हणजे स्पंदन म्हणजे आपण बघितल्या वेव्हज. निर्मिती, नष्टता, निर्मिती, नष्टता. क्षणाक्षणाला, क्षणाक्षणाला चराचरातील सर्वजण या स्पंदनातच आहेत. व्हायब्रेशन्स म्हणजे आपलं अस्तित्व हे खरं व्हायब्रेशन्स आहे आणि ते स्पंदशास्त्र म्हणजे छोटे 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 व्हायब्रेशन्स. तर ते एक सुंदर आज एक पान वाचलं, मस्त वाटलं. तर ह्याच्यात ते रूप जे आपलं आहे ते चेतना, चैतन्य आणि जे काही आपण असतो, हे बघा ह्याच्यात एक अर्धवाक्य आहे, ते त्या गोष्टीला आपल्या अस्तित्वात, त्या गोष्टीला आपल्या अस्तित्वात असण्याचा जो आनंद असतो त्याच्या मार्फत असते. म्हणजे जे काही कोणत्याही गोष्टीचे अस्तित्वात असणे, कोणत्याही गोष्टीचे अस्तित्वात असणे हे पुढे चालू राहते. म्हणजे काय, आज आपण बघतो युग परिवर्तन काय, आपला जन्म काय, मृत्यू काय, पृथ्वी काय, हे प्रत्येक चालू राहिलेलं आहे. म्हणजे हे झाड जर समोर बघतीये तर झाडाचा जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू सदैव चालत राहणार आहे तो. आणि याला सुरुवातही नाहीये आणि एंड पण नाही, अनंत आहे. सुरुवातही नाही, हजारो वर्ष, कोट्यावधी वर्ष माग 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 गेलो. आपण कधी म्हणू शकत नाही हा पहिला वेळ, की जसं झाड निर्माण झालं. हो, ते झाड झालं, पण त्याची जी चेतना होती, ती आधी कुठेतरी होती. जसं आपला आत्मा आधी कुठेतरी होता. आपला पण प्रवास जर बघितला तर एक पेशीतून अगदी कशा-कशातनं अमिबा हे ते असं करत-करत आपली उत्क्रांती झालेली आहे. तसंच ते. तर ह्याला आपण जरी म्हणतो, की पृथ्वी आली किंवा बिग बॅग थिअरी, जन्म कसा झाला सृष्टीचा, तो या युगामध्ये त्याच्या मागं होतच की सगळं. म्हणजे निर्माण होणे, नष्ट होणे, निर्माण होणे हे सायकल आहेच आहे सतत चालू. तर ह्याच्यात त्यांनी म्हटलंय जे पुढं चालूच राहतं एखाद्या गोष्टीचं अस्तित्वात असणे, ते त्या गोष्टीला आपल्या अस्तित्वात असण्याचा जो आनंद असतो, त्याच्यामार्फत असते. म्हणजे आपल्याला सुद्धा जो काही आनंद आहे या असण्याचा, त्या आनंदामुळे आपण परत जन्म घेतो. म्हणजे जसं आपण प्रत्येक कशाचंही म्हणा, चालू राहतं. म्हणजे या आनंदामुळे, कारण हे बघा चैतन्य जेव्हा येतं, आपलं अस्तित्व चैतन्यमय उरतं. चेतनामय आपण जास्तीत जास्त चेतना आपली जागृत होत जाते, हायर लेव्हलला जाते. त्यावेळेला फक्त आपण आनंदच अनुभवतो, परमानंद. आपल्याला दुःखच नाही होत. कारण बघा चेतना वाढलीये, जाणीव वाढलीये. पुढं काहीही दुःखद गोष्टी होऊ देत. म्हणजे जसं परवा शैलजा मॅडम मला फोनवर म्हटल्या, मी एक उदाहरण सांगितलं ना माझ्या आईचं. काही हरवलं तर आई सोन्याची रिंग हरवली होती. तर आई रागवली नाही मला शाळेत असताना. मीच रडत-रडत सांगायला लागले आईला. तर आई म्हणाली, "काय हरकत आहे? हरवली तर हरवली. तुझ्या मागची कटकट गेली." हे मी एका कार्यक्रमात सांगितलं परवा. नंतर मग शैलजा मॅडमशी बोलताना त्यांनी अजून उदाहरण सांगितलं. म्हणजे मी नेहमी म्हणते ना, माझ्या आईला कोणी एवढ्या व्हॅल्यू दिल्या होत्या आणि माझ्या आईने मला एवढ्या व्हॅल्यू दिल्या. आज मला कळतं, की आईजवळ केवढं अप्रतिम नॉलेज होतं. जडण-घडणच लहानपणापासून तशी झाली. तर त्यावेळेला शैलजा मॅडम अजून एक उदाहरण देते. "हो, आई आपली तशीच होती. एकदा म्हणे तुपाची गच्च भरलेली बाटली 1 किलोची, तू वाढायला आणली, भांड्यात न काढता आणि धानकन काचेची बाटली फुटली." तर काहीही आई रागवली नाही. आई म्हणाली, "काचा उचल आणि भरून ठेव." म्हणजे किती अवघड आहे. आता जस्ट उदाहरण आठवलं, मुद्दाम देतीये, की आपल्यात हे आहे का नाही? आपण लगेचच आवाज सोडवतो किंवा काहीतरी म्हणतो. तर जेव्हा आपण तटस्थता ठेवतो, नो रिस्पॉन्स, नो रिएक्शन, बस त्यावेळेला आपली जाणीव वाढलेली असते. म्हणजे नॉलेज, आता हे ज्ञान घेतो आपण. ज्ञान ग्रहण करणे आणि इम्प्लिमेंट करणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. ज्यावेळेला आपण घेतलेलं ज्ञान आपल्या जीवनात आचरणाला लागतो, त्यावेळेला ते नॉलेज बनतं खरं. म्हणून सकाळी मी हट्ट धरते, की सकाळी जे ऐकताय ते इम्प्लिमेंट करा. सकाळी जे ऐकताय ते इम्प्लिमेंट करा. म्हणजे ते नॉलेजमध्ये कन्व्हर्ट होईल. तर ज्यावेळेला आपली जाणीव वाढते ना, पहिलं ज्ञान. आता हे जे पुस्तक आहे ना अफलातून, काल मी जेव्हा पुढच्या खुणा केल्या, त्यावेळेला मी बरचसं स्किप केलं, बरचसं. पण आज जेव्हा मी काय वाचायला गेले, स्पंदशास्त्र. हे काय स्पंदशास्त्र नाही. हो, स्पंदशास्त्रच.
त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, नाही हे जे अरविंदांनी लिहिलंय भलं जड वाटतंय डोक्याला, भलं ते किचकट वाटतंय, पण ते समजलं तर हे स्पंदशास्त्र समजणार आहे. म्हणजे सगळा तो सारच आहे. आणि आज स्वामीजींचा व्हिडिओ बघितला, ते जे बोलतात ते मला असं वाटतं अरविंदच सगळं त्यांच्या डोक्यात गेलंय काय, हेच मानव अन् महामानव. म्हणजे परफेक्ट अंडरस्टँडिंग जर आपल्याला करून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक महत्वाचं आहे. पण तरी आपल्याला विश्लेषणच सगळं घेता येणार नाही. तर त्यामुळं हे आकलन करणं फार गरजेचं आहे आत्ताचं हे पुस्तक सुद्धा. तर असं मला सांगायचंय, जेव्हा जाणीव वाढते, त्यावेळेला दुःखच विसरून जातो. फक्त आनंदच राहतो तिथे. आणि या आनंदाच्यामुळे आपलं अस्तित्व पुढेही चालू राहणार आहे. पुढेही चालू राहणार आहे. म्हणजे आता हे बघा, आपली जरी मोक्ष म्हणजे पूर्ण 64 डायमेन्शन क्रॉस करून पुढंच पाहिजे, तर ते सगळ्यांना शक्य होणार आहे का नाही? तो प्रश्नच आहे. म्हणून आपण बघू काय असेल आपलं ते. तर हे अस्तित्व पुढे चालू राहणार आहे. आता दुसरं प्रकरण मी सुरू करते, प्रकृती, जगत आविष्कारण, प्रकृती. आणि प्रकृती म्हणजे आपल्याला एक माहिती आहे निसर्ग, निसर्ग म्हणजे प्रकृती. आणि पुरुष, 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 स्त्रीतत्व. पण इथे जे म्हटलंय ना, की आपल्यातला सुद्धा काही भाग जो आहे तो प्रकृती आहे. आणि काही भाग पुरुष आहे. हे समजून घेणं अवघड आहे. समजून घेणं गरजेचं आहे, की आपल्यातच पुरुष काय आणि आपल्यातच प्रकृती काय. तर एवढं हे महत्वाचं आहे याच्यात. नंतर बघा, दिव्यत्व व त्याचे आविष्करण. दिव्यत्व व त्याचे आविष्करण. सर्व अस्तित्व म्हणजे ब्रह्मन, आत्मन व ईश्वर होय. बघा, सर्व अस्तित्व म्हणजे ब्रह्मन, ईश्वर आणि आत्मन होय. ज्याचे वर्णन करता येत नाही, ज्याला नाव देता येत नाही, असे एकमात्र सत्य अस्तित्व हेच केवळ अस्तित्वात असते. व त्या एकाचीच ही 3 नावे आहेत. पुन्हा पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा तेच. ब्रह्मन काय, आत्मन काय आणि ईश्वर काय? सेम, सेम, सेम. अर्थात या पुस्तकात पुनरावृत्ती खूप झाली, त्यामुळे मला एवढं आवडलं नाही. पुन्हा करायला जरी मी वाचायला गेले, तर रिपिटेशन्स भरपूर आहेत. आणि मग ते रिपिटेशननी कंटाळवाणं होऊन जातं. कारण हे कुठल्यातरी ग्रंथातून ॲब्स्ट्रॅक्ट काढलंय ना काही. त्यामुळे ते रिपिटेशन्स आहेत. आणि त्याचबरोबर ते आपल्या विविध स्वरूपांचे आविष्कार करत असलेल्या त्यांच्या 7 प्रकारच्या अनंत अभिव्यक्ती सह सुद्धा अनंतपणे या जगात आहे. बघा, म्हणजे हे अनंत आहे, त्याला एंड नाही, आधी नाही आणि अंत नाही. जन्म म्हणजे सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. त्यामुळे अनंत आहे. तर थोडं वाचणार आहे मी. अस्तित्व हे पुरुष, अस्तित्व हे पुरुष व प्रकृती या दोघांच्या संयोगाने बनलेले असते. त्यापैकी पुरुष अशी ही चेतना, की जी पाहते आणि बघा म्हणजे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं लक्षात घ्या. कारण ना ते स्वामीजींच्या व्हिडिओमध्ये हेच शब्दरचना आहे सारखं. आणि श्रद्धा मॅडमचा काल फोन आला होता, की ते स्वामीजींचे व्हिडिओ बघितले आणि काय त्यांना सगळं झालं. रडायला आलं. मी म्हटलं, "अहो आपलं कनेक्शन आहेच आहे, असं काय करता?" माझं कनेक्शन म्हणजे आहे म्हणजे तुमचं आहेच आहे. आणि कनेक्शन असलं की ते आनंदाश्रू असतात. कारण सोलला कळलेलं असतं ना, कोण आहे हा जीव. तर त्यांनी मला काय सांगितलं. तर त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला हे सकाळी काही ऐकलं होतं. सकाळी म्हणजे कालचं सेशन झाल्यावर दुपारी मी काहीतरी वाचत होते आणि नाही का मी म्हटलं सेशनला झोप लागून गेली ते व्हिडिओ व्हिडिओच ऐकत होते. पण मला तो एवढा कळला नव्हता, कारण याच भाषेत बोलतात स्वामीजी. एवढा कळला नव्हता. आणि नंतर मग पुस्तक आपलं हे झालं पुस्तकाचा कार्यक्रम वगैरे. नंतर मी हे वाचलं. तर सेम हे चॅप्टरमध्ये सेम ते, की हे मी जे आत्ता वाचते, की आपल्यातच प्रकृती म्हणजे काय आणि आपल्यातलाच पुरुष म्हणजे काय. मग श्रद्धा मॅडमना म्हटलं, "अहो मॅडम." त्या म्हणतात, "अहो मॅडम मला नुसतं असं वाटलं, की आता तुम्ही जे व्हिडिओ म्हणताय सेशनमध्ये ते काढून बघावेत." तेवढ्यात त्या क्षणाला तुम्ही टाकलं. मी म्हटलं, "अहो मॅडम ते तर जाऊ द्यात. आता हे बघा, मला सकाळी ते व्हिडिओतलं समजलं नव्हतं एवढं आणि बघा आता हे पुस्तकात आलं तेच आलं नेमकं." म्हणजे किती प्रोग्राम करतीये ती सपोर्ट सिस्टीम, किती प्रोग्राम करतीये. "घे बाई तू मानव ते मानव. चल अरविंद आश्रमात चल." तुम्हाला तर ते सगळं माहिती आहे, की किती-किती साऊथला फिरून झालं.
आणि नंतर मोदी पण तिकडे तिकडेच फिरले. म्हणजे हे सगळं करून घेतीये ना, त्या ह्याला जोडतीये. मग हे घे बाई हा व्हिडिओ ऐक. तो कळला नाही, घे बाई हे पान घे. इतकं सुंदर आपलं चाललेलं आहे. तर अस्तित्व हे पुरुष व प्रकृती या दोघांच्या संयोगाने बनलेले असते. त्यापैकी पुरुष अशी चेतना. मग पुरुष म्हणजे काय? आपल्यातला पुरुष म्हणजे काय? इथे तत्व नाही हं, ही नाव आहेत. पुरुष म्हणजे जी पाहते, आपण डोळ्यांनी पाहतो. आणि पुरुष म्हणजे अशी चेतना की जी पाहते आणि प्रकृती म्हणजे अशी चेतना की जी प्रत्यक्ष कार्यवाही करते बघा. पुरुष म्हणजे ऑब्झर्वर. मी जे आता तुपाचं उदाहरण दिलं, माझ्या आईचं किंवा रिंगचं दिलं, ते काय ऑब्झर्व्हर झालं. रिंग हरवली, हरवली. तुपाची बाटली फुटली, फुटली. ऑब्झर्व्हर. हा पुरुष आपल्यातला लक्षात घ्या आणि हाच आपल्याला आता खूप जागृत करायचा आहे आणि त्याचा विस्तार करायचा. आता पुरुष म्हणजे अशी चेतना की जी पाहते, न्यूट्रल पाहते तटस्थतेने, ऑब्झर्वर. आणि प्रकृती म्हणजे अशी चेतना की जी प्रत्यक्ष कार्यवाही करते. मग प्रकृतीला आपल्याला केवढं काय काय करायचं असतं. बघा, आपण स्वयंपाक करतो, हे करतो, ते करतो, शॉपिंगला जातो. या सगळ्या आपल्या काय आहेत? चेतना, प्रकृती. प्रत्यक्ष कार्यवाही करते व आपल्याला दिसणारे हे जे आकार आहेत, त्यांना प्रत्यक्षात साकार करते. म्हणजे आता माझा हा आकार. मग कशामुळे साकार झाला? तर प्रकृतीमुळे झाला. एकाला म्हणजेच बघा, प्रकृतीमुळेच झालं, निसर्गानेच झालं ना. निसर्गाच्या किमयेनेच आपलं गर्भ होतो, जन्म होतो. निसर्गाचीच किमया आहे. म्हणजे प्रकृतीने मला हा आकार दिला. प्रत्यक्षात साकार करते. एकाला म्हणजेच पुरुष याला आपण आत्मा असे म्हणतो. आता पुरुष म्हणजे दुसऱ्या भाषेत आत्मा, सोल. व दुसऱ्याला प्रकृती अथवा निसर्ग असे म्हणतो. आपल्या योगाची जेथून सुरुवात झाली पाहिजे, त्या संज्ञांची ही पहिली जोडी आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, हे 2 आता आता खरं सुरू झाला योग. आणि अरविंदांनी म्हटलेलं आहे, जर तुम्हाला खरोखर हायर लेव्हलला जायचं असेल, तर त्यांनी योगाचे अर्धवट योगामध्ये सगळं टाकलंय. ज्ञानयोग, अष्टांग योग, अमकं-डमकं-टमकं, ध्यान ध्यानयोग हे सगळं अर्धवट आहेत. आणि पूर्ण योग ते आपण घ्यायचं प्रकरण. पूर्ण योग म्हणजे त्यांनी सांगितलं जे आपण आता करतोय ते. पूर्ण योग म्हणजे हे सगळं ज्ञान घ्यायचं आणि आचरणात आणायचं. म्हणजे पुरुष आपला जागृत करायचा आणि आपलं जे काही तटस्थपणा आहे वाढवत, वाढवत न्यायचा आणि सहजतेने सगळं घडवून द्यायचं. आपोआप घडवून द्यायचं, आपोआप. इफोर्टलेस नोईंग. स्वामीजींचे शब्द खूप छान आहेत. व्हिडिओ बघा, लिहून ठेवा. ते झालं ना, की लवकर भराभर ते सुद्धा तेच म्हणतात. हे जर तुम्ही करायला लागला ना, इफोर्टलेस नोईंग 24 तासाची ध्यान, की एका दिवसातही तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. अशी ऊर्जा आहे असं ते म्हणतात. तर ते बघायचेच व्हिडिओ, समजून घ्यायचे, शब्द लिहून घ्यायचे. इथे अरविंदांनी तेच म्हटलेले. तर आता सुरुवात झाली पाहिजे. त्या संज्ञांची ही पहिली जोडी आहे. तर हे असं. पुरुष हा अचल असून प्रकृती जे निर्माण करण्याविषयी निवड असते, त्याकडे तो शांतपणे व साक्षी भावाने बघत असतो. मी एक्सप्लेन केलं. पुरुष म्हणजे शांत साक्षी भावाने पाहत असतो. आणि बघा संसारात काय असतं? आपल्या घरातले नवरे जास्तीत जास्त असेच आहेत, बघत बसतात ते. आणि आपण काय? आपण धड-धड, 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 धड-धड करतो. मुलांना शिक्षण, मुलांना व्हॅल्यूज, मुलांना हे आलं पाहिजे, मुलांना ते आलं पाहिजे. माझी मुलं सगळीकडे नाव काढली पाहिजे. ते काही मुलांसाठी नसतं, आपल्यासाठी असतं. वाहवा मिळवण्यासाठी, शाबासकी मिळवण्यासाठी. हे का प्रश्न विचारत गेले ना, की मग हे कळतं, की मुलं माझी चांगली निघायत म्हणून नसतं. आपल्यासाठी असतं. आपलं कौतुक, आपलं नावलौकिक, आपली फुशारकी. म्हणून काका मला आता खूप या गोष्टी कळल्यात आणि खूप हसायला येतं, की काय आहे, काय म्हणजे कधी उशिरा कळलं हे सगळं. पण भरपूर लवकर कळलं त्या मानाने मी म्हणते. आता अजिबात मुलाच्या मागे लागत नाही. आता तुम्हाला सांगितले बदल म्हणजे त्याच्यातच बदल झाले 2-3 दिवस. म्हणजे तो लवकर उठतोय,
कामं करतोय बघा, आता सुद्धा इथे काम करायला इतकं छान वागायला लागलं. अरे बापरे! 2 दिवसात एवढे पहिल्याच दिवशी आपण ती प्रार्थना म्हटली, की तो उठला, दार उघडलं लवकर सकाळी. उघडतो तो कधी पण झोपेतनं. पण इतक्या सकाळी मी असताना तिथनंच धक्के मला सुरुवात झाली आणि माझा पण एक धक्का झाला. मी जाणार होते ना रिट्रीटला अजून एका ठिकाणी, मी कॅन्सल केलं. मला कळलं, की मला हे डायमेन्शन-फिमेन्शन काही नको आहे. मला वरती 64 आणि आता मला उत्तमातलं उत्तमच हवंय. मला उत्तम नकोच आहे. हा माझ्यातला लगेच चेंज झाला. पैसे भरले होते 11,000 गेले तर गेले. मी फक्त खूप हृदयाने जोडलंय आणि सगळ्यांना आणि त्या कोऑर्डिनेटरला फक्त मेसेज टाकला, "माझे पैसे परत मिळतील का?" आणि मला माहिती होतं मी हृदयाने सगळ्यांना कृतज्ञ राहिले, थँक यू मला जे काही मिळालं. पण मला आता हे नकोय. मला आता उत्तमातलं उत्तम हवंय. आणि मला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरायलाच जायचं होतं. सामाजिक कार्य करायलाच जायचं. पण धड-धड नाही आता. जास्त नाही. करायचं. पण स्वामी म्हणतात तसं इफोर्टलेस सगळं सहजतेने. मग ते कॉन्शियसनेस पेरायचं म्हणून झालं होतं. तर हा महत्वाचा डिसिजन पहिल्या दिवशी झाला आणि पैसे मला मिळाले. काहीही कट न होता मिळाले. तर हे आहे महत्वाचं, की बदल झाले पाहिजेत आणि हे ऑब्झर्व्ह तुम्ही जर केले नाही, वेड्यासारखे मी प्रश्न विचारत असते आणि फक्त 2 व्यक्तींनी उत्तरं दिलीत. आणि जोपर्यंत तुम्ही ऑब्झर्व्ह करत नाही, त्यावर काही नाही या कार्यक्रमाला बसून. या पुस्तकात हेच म्हटलंय. तुमचं ऑब्झर्वेशन दैनंदिन जीवनातलं झालं पाहिजे, स्वतःविषयी झालं पाहिजे. मग कधी करणार तुम्ही ऑब्झर्वेशन्स आणि नाही केलं, तर तुम्हाला काय कळणार की तुम्ही कुठं चुकताय ते. पुरुष हा अचल असून मग मला माझी उदाहरणं देत बसावी लागतात, असं होतं ना. पुरुष हा अचल असून प्रकृती जे निर्माण करण्याविषयी निवड करते, त्याकडे तो शांतपणे व साक्षीभावाने बघत असतो. त्यावेळी तो तिच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही. त्याच्या चिरंतन अस्तित्वाच्या विशुद्ध आरशामध्ये प्रकृती ही ज्या कोणत्या प्रकारचे रूप, गुण, हालचाली असणाऱ्या गोष्टी घालते, त्यांना तो आपल्या आरशामधून फक्त प्रतिबिंबित करतो, बस. जसं काही आरसाच आहे. आपण काय करतोय बघत राहायचं नुसतं. आपलं सुद्धा आपण बघत राहायचं. जे मी म्हटलं, बघा ना काय झालं स्वतःबद्दल. स्वतःतले काय बदल झाले. मला हे कॅन्सल केल्यावर कळलं का मी कॅन्सल केलं. तर ह्याचा परिणाम म्हणून कॅन्सल केलं हे माझं कन्क्लुजन आलं. कारण त्याला सुद्धा मी का विचारले प्रश्न. पटकन नाही आलं ते उत्तर बाहेर. का मला कॅन्सल करावं वाटलं? मला कंटाळा आला का काय मिस्टर यायला निघाले होते. आम्ही एअर बुकिंग करणार होतो. आधी 4 दिवस थांबणार होतो. काय-काय बघणार होतो. बघितलंय सगळं, पण आता नवीन झालंय स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे ते सगळं. आणि मग हे काय झालं? मग मी मी प्रश्न मनाला विचारले आणि मग मला उत्तर कळलं, की आता मला उत्तमातलं उत्तम हे महत्वाचं हवंय. उत्तम नको मला आता. आता एकदम प्युअर, ओरिजिनल आणि सनातन. तर हे म्हणजे मोक्षच. मग मोक्षाच्याच ठिकाणी मी गेले पाहिजेत असं. तर हे सगळं आरशात बघून आपलं बघणं चालू असतं. आकार देणे व गोष्टींना परिणामकारक रीतीने प्रत्यक्षात साकार करणे यामध्ये अविश्रांतपणे मग्न असते, अशी ही सांख्यांची दुहेरी विचारसरणी आहे. आणि हे फार कळलं तर आपलं वागण्यात चेतना. त्यामुळे पुरुष व प्रकृती हे म्हणजे फक्त जो साक्षीभाव आहे तो पुरुष आणि तिच्याकडे जिच्याकडे साक्षीभावाने पाहण्यात येते ती क्रिया म्हणजे प्रकृती. साक्षी भाव बघणारा पुरुष आणि जिच्याकडे साक्षीभावाने बघण्यात येते ती प्रकृती. असे एवढेच फक्त न राहता ते दोघे, तो स्वामी व ती त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारी ऊर्जा, त्यांची क्रियाशक्ती असे असतात. पुरुष हा ईश्वर आहे, तर प्रकृती ही त्याची शक्ती आहे. म्हणजे शिवशक्ती. आपण जे म्हणतो शिव म्हणजे पुरुष, शक्ती म्हणजे आपण. तेच आलं म्हणजे शेवटी नवरा-बायकोचंच इथे आपण बघायचं आणि खरोखर मला असं वाटतं, की खरंच पुरुष असे असतात. आपण नावं ठेवतो, पण पुरुषच बरोबर असतात. त्या दोघांचीही परस्परांच्या बरोबर चालणारी क्रीडा म्हणजे या विश्वामधल्या सर्व अस्तित्वाच्या पाठीमागे असणारा हेतू. बघा, सर्वांच्या मागे असणारा हेतू. मी जे म्हणते ना, इंटेन्शन शिवाय एक गोष्ट होत नाही ब्रह्मांडात, तेच वाक्य आहे दुसऱ्या शब्दात.
या विश्वामधल्या सर्व अस्तित्वाच्या पाठीमागे असणारा हेतू व त्या हेतूला पार पाडणारी क्रियात्मक शक्ती असेच दोन्ही असते. तर आत्मा, आत्मचैतन्य आपल्या गतिशील स्वरूपात असणारे असे जे चैतन्यमय अनंत सामर्थ्य असते, त्याला आपल्या स्वतःच्या शाश्वत बहुविधपणाची जाणीव असते. हा बहुविधपणा ही त्या परमोच्चाची कधीही न संपणारी व अविरतपणे चिरकाल चालू असणारी अशी हालचाल व निर्मित प्रक्रिया. हे मी सांगितलं स्पंदनामध्ये. गतिशील, आपल्या गतिशील स्वरूपात असणारे जे चैतन्यमय हे गतिशील. निर्मिती, नष्टता, निर्मिती, नष्टता. आपण वेव्हज आहोत ना. आपण वेव्हज आहोत. त्यामुळे सतत ते चालू आहे. आणि हे जे आहे गतिशील स्वरूपात असणारे असे जे चैतन्यमय आहे, अनंत सामर्थ्य आहे तिच्यात. त्याला आपल्या स्वतःच्या शाश्वत बहुविधपणा आहे आपल्यात. बहुविधपणा आपल्यात आहे म्हणजे आपण काहीही क्रिएट करू शकतो. बहुविध. म्हणजे जसं तुम्हाला सुप्रीम कॉन्शियसनेस सांगितला आणि सुप्रीम कॉन्शियसचे एक अंश आपण आहोत. म्हणजे बहुविधपण आहे ना, एकत्व आणि विविधत्व. एकच ना. तो एक आहे परम कॉन्शियसनेस आणि त्याचाच एक अंश म्हणजे एकातच किती अनेक विविध रूप आहेत बघा. मंगलदेन काय आहे, तारा मॅडम काय आहेत, सुलक्षणा मॅडम काय आहेत. विविधता आहे. पण काय आहे ते? ते एकाच ह्याच्याशी जोडलेले आहेत ना, एकाचच रूप आहेत ना. म्हणजे एकत्वातच बहुविविधत्व. किती सुंदर विविधता आहे. आणि हा बहुविधपणा ही त्या परमोच्चाची कधीही न संपणारी व अविरतपणे चिरकाल चालू असणारी अशी हालचाल व निर्मित प्रक्रिया असते. आता मी तो स्वामीजींचा व्हिडिओ टाकेल आणि मग खूप जास्त छान कळेल तुम्हाला तो व्हिडिओ. कारण हे सगळे इथे एक्सप्लेन केलेले. बघा, अविरतपणे म्हणजे काही कशाला एंडच नाहीये. जसे इथरचे अवकाश त्याच्या अविचल स्थितीमध्ये असताना तेथे एक स्पंदन होते, एक शब्द निर्माण होतो. तेव्हा ते निसर्गाच्या सृजनात्मक उद्रेकाचे पहिले. म्हणजे साउंडमधनं सृष्टी जन्म झालीये. हेच इथे म्हटलंय आणि हे स्पंदन इथरच्या पुढच्या सर्व हालचालींची मालिका तयार कर म्हणजे साउंड निर्माण होतो आणि साउंडमधनं एक पहिला कोण जलचर झाले, थलचर झाले, काय आपली उत्क्रांती पण आठवा. या स्पंदनामुळे त्या इथरच्या त्याच्या स्वतःच्या क्षेत्रातील इथरशी संपर्क येतो. तेथे त्याच्या स्वतःचे सामर्थ्य चल होते आणि ती जी प्राथमिक खळबळ जाते, ती सगळीकडे आकृतीबंध व सगळे सामर्थ्य प्रवाह यांची सुरुवात करून देण्यासाठी पुरेशी असते. हे जसे असते, अगदी तशाच प्रकारची त्या अनंत तत्वाची मूलभूत हालचाल असते. हे स्पंदन हे चैतन्यमय आत्मतत्वामधील चेतनेचे स्पंदन असते. हे लक्षात घ्या. इथे जे आहे ना, मी तुम्हाला सांगेल. मला मला पण सिद्ध योगाचीच दीक्षा आहे. त्यामुळं हे सगळं स्पंदशास्त्र मी अनुभवतीये रोज. तुम्हाला मी सांगेल. हे जे आपण आत्ता वाचतोय तेच आध्यात्मिक ध्यान धारणेतनं कसं बघायचं आणि या वाक्यांवरनं त्याच्यावरनं कसं हे लागू पडतं आणि तिथून कशी आपली प्रगती उन्नती कळते. हे खूप अमेझिंग आहे. हे तर वरवरच आहे. खरं ते सुरू होतं मग ध्यानधारणा. त्याच्यासाठी त्या चितशक्तीचा विलास वाचा, सर्वांनी वाचा. हे स्पंदन हे चैतन्यमय आत्मतत्वामधील चेतनेचे स्पंदन असते. ती आध्यात्मिक चेतनेची जाणीव असते. हा संपर्क हा आध्यात्मिक पदार्थामध्ये असणाऱ्या चेतनेचा तिच्या स्वतःच्या चेतनेशी होणारा संपर्क असतो बघा. वाक्य काय आहे? हे स्पंदन हे चैतन्यमय आत्मतत्वामधील चेतनेचे स्पंदन असते. ती आध्यात्मिक चेतनेची जाणीव म्हणजे मी तुम्हाला सांगते आता उदाहरणार्थ आपल्या यांना कोणाला बरं आता मला नाव नाही सविता धर्माधिकारी मॅडम सविता त्यांचा कालचा परवाचा प्रश्न विचारा मानेला हिसडे बसले कोणी केले वय मानेला हिसडे काय झाले आज काय अनुभव वाचले तर ही चैतन्य म्हणजे जे काही आहे चेतना तीच करवून घेते का करवून घेते तुम्ही ध्यानाला बसलाय तुम्ही हायर ऊर्जेला गेलाय आणि तिला माहितीये ना कुठलं कुठलं काय करत वर वर ऊर्ध्वगामी व्हायचं इथे आपली शक्ती आहे मुलाधारात आणि इथे शिव आहे मग शिवशक्तीचं मिलन म्हणजेच आत्मसाक्षात्कार म्हणजेच रिअलायझेशन
मग ध्यान करून, करून, करून काय करतो आपण? तर मूलाधारातील शक्ती वर, 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 वर इथे येते. मग आता इथे त्यांचं मानेला झालं म्हणजेच या चक्रात आली. मी जास्त बोलले नाही ग्रुपवर, पण आता हे सांगायची वेळ आली इथे मी काय बोलतेय ते. कारण हे तुम्हाला रहस्य कळलं पाहिजे. हे वरवरचं वाटतंय अवघड किंवा न समजणार, पण तिथे लिंक केलं की मग कळेल तुम्हाला किती इंटरेस्टिंग आहे. आणि हे अनुभव अतिशय मोलाचे अनुभव होत आहेत तुम्हाला जबरदस्त. त्यामुळे ते लिहून ठेवणं फार गरजेचं आहे तारखेवार. पण आले नाही म्हणून अडकायचं नाही. कारण काहींची हे जाणीव होत असतं, पण कळतच नसतं. जाणीवच नसते ना, तेवढी चेतनच नसते. काय चाललंय शरीरात बघायला. हिसडे बसले तर कळतील लगेच. पण नुसतं असं, 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 असं होते तर कळणार आहे का? ते जाणीवेवर कळणार आहे. दुसरं, किती साधना केली त्याच्यावर कळणार आहे. तिसरं, ती शक्ती तुमच्या बाबत काय ठरवतीये. तुम्ही नाजूक असाल, तुम्हाला आत्ताच हिसके बसले तर तुम्ही असं म्हणताय. अहो गर-गर, गर-गर फिरणार सुद्धा आहात तुम्ही एखाद्या रोलर कोस्टरमध्ये घातल्यासारखं. मग तेव्हा काय होणार? म्हणून हळू-हळू, हळू-हळू चालू असतं. तुमची किती आतुरता आहे, तुमचं किती वेध लागलेत, असं ते पण आहे. आणि होतच म्हणजे न होता सुद्धा चालूच असतं ते शरीरात, पण तुम्हाला कळत नसतं. पूर्णपणे ही एकदाची शक्ती जागृत झाली, की सदैव 24 तास चालू असतात स्पंदनं तिचे. व्हायब्रेशन म्हणूनच आपण व्हायब्रेशन आहे, वेव्ह आहोत. आणि मग ध्यानाला बसलं, की आपल्याला ही स्पंदनं अशी, 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 अशी होतात. जाणवत राहतं. तर हे अमेझिंग आहे. म्हणजे आता विशुद्धी चक्रात आली म्हणून त्यांची मान हाणायला लागते. आपल्याला तर ब्रह्मरंध्र खोलायचंय ना. मग ब्रह्मरंध्राला ढसके, ढसके, ढुसड्या, ढुसड्या देतं ते सगळं. दुखणारच आहे, डोकं पण दुखणार आहे. मग तुम्हाला काय दुखलं, की तुम्ही जड झालं, की नको म्हटलं, ध्यान सोडलं. इथे तर तुमचं टेस्टिंग असतं. कारण काही त्रास घेतल्याशिवाय काय की मिळत नसतं. म्हणून ती हळू प्रवास करते. पण तुमची जर तयारी राहिली दुखण्याची, ह्याची, त्याची, तर ते बरोबर होणार आहे. तर हे स्पंदशास्त्र, हा संपर्क हा आध्यात्मिक पदार्थामध्ये असणाऱ्या चेतनेचा, तिच्या स्वतःच्या चेतनेशी होणारा संपर्क. बघितला, आध्यात्मिक चेतना, स्वतःची चेतना, संपर्क झाला, हे याचे आतले मीनिंग आहेत. सर्व अस्तित्व व सर्व सामर्थ्य प्रवाह हे त्या परमोच्च अशा एकमात्रापासून उत्पन्न होऊन पुढे मार्गस्थ होतात. आणि सर्व क्रिया मग त्या कोणत्याही व्यक्तित्वाच्या असोत, की कोणत्याही सामर्थ्य प्रवाहाच्या असोत, सर्व क्रिया या त्या परमोच्चाच्या वैश्विक स्वरूपाच्या हालचाली असून त्या अनंत तत्व व चिरंतन तत्व यांच्या अंतर्गत घडत असतात. आता हे जे काही घडतंय, तो आपण म्हणतो करता करविता तो ईश्वर म्हणजे आपणच आहे ना. आपणच तिथे आहे ना परमोच्च स्थानाला. म्हणजेच आपलं अनंतत्व आणि हे चिरंतन तत्व असतं. चिरंतन आहे. त्याला एंडच नाहीये. मग त्या कोणत्याही व्यक्तित्वाच्या असोत, की कोणत्याही सामर्थ्य प्रवाहाच्या असोत, सर्व क्रिया या त्या परमोच्चाच्या वैश्विक स्वरूपाच्या हालचाली. म्हणजे हा विश्व म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मला अनुभव आला विपश्यनेला करताना. का अनुभव आला मला? मला तिथे कळलं हे, की माझं जे स्पंदन आहे, ते विश्वाच्या स्पंदनाबरोबर चालू आहे. मी विचारलं मग टीचरला, की हे मला जे इन्स्टिंक्ट झाल्या, मी जे एक्सपिरियन्स केलं, की माझ्या म्हणजे आपला जो श्वास असतो की नाही श्वास, त्या श्वासाला सोडून आतला एक श्वास असतो दुसरा. तो जाणवू लागतो हळू आणि त्या दुसऱ्या श्वासाची जी स्पंदन आहे, ती मला कळली, की विश्वाच्या स्पंदनाबरोबर आहेत आणि सगळ्यांची ती एकाच ह्याला पडतात. श्वास घेण्याचं वेगळं-वेगळं असतं. पण मग जेव्हा टीचरशी बोलले, तर त्या हो म्हटल्या, पण सगळ्यांचं जेव्हा हे म्हणजे काही जणांचं जेव्हा चक्र अलाईन-विलाईन नसतात, तर त्यांचा तो आतला श्वास सुद्धा वेगळाच असतो. तो विश्वाच्या ह्याला जोडलेला नसतो. आणि म्हणून तर हे करून एकत्व अनुभवणं येणं म्हणजे रिअलायझेशन होणं. तर इथे त्यांनी तेच लिहिलंय, की परमोच्च वैश्विक स्वरूपाच्या हालचाली असून त्या अनंतत्व व चिरंतन तत्व यांच्या अंतर्गत घडत असतात. या पृथ्वीशी निगडीत असणारे असे जे मन असते, त्या भौतिक मनासाठी परमेश्वर हा अस्तित्वात नसतो किंवा तो अस्तित्वात आहे असे त्या मनाला जे वाटत असते, ती त्याची फक्त मानसिक कल्पना असते. म्हणून सांगते देवाच्या ह्याच्यातनं या आता पूजा-अर्चा थांबवा. कारण मनातून तुम्ही बाहेरच येणार नाही. तुमचे सबकॉन्शियस क्लीन्स होणारच नाहीत त्याचे.
तुम्ही जर म्हणायला लागला, की हा देव म्हणजे दगड आहे आणि हा देव इथे बसलाय आणि जेव्हा ते सबकॉन्शियस मधनं काढून टाकणार आणि त्या पूजेचा अर्धा तास या पूजेला घालवणार किंवा जे काही संसारात आपण करतो जाणीवपूर्वक करणार, तर त्यावेळेला ते मन आहे ना, मन क्लीन्स व्हायला लागणार. या पृथ्वीशी निगडीत असे जे मन असते, त्या भौतिक मनासाठी परमेश्वर हा अस्तित्वात नसतो किंवा तो अस्तित्वात आहे असे त्या मनाला जे वाटत असते, ती त्याची फक्त मानसिक कल्पना असते किंवा ती त्याची भावनिकदृष्ट्या असणारी गोष्ट असते. भावनिकता असते किंवा ती कल्पना ही म्हणजे प्राणमय मनाची दर्शनी बाजू अशा प्रकारची असून त्या प्राणमय मनाने परमेश्वराबाबत जी कल्पना केलेली असते, तिचे स्वतःचे ते प्रतिबिंब असते. म्हणून मग स्वामीजी म्हणतात, की तुम्हाला जर पूजा किंवा ह्याच्यात हे करायचंय, तर तुम्हाला तिथे स्वतःला बघूनच ते सरेंडर करूनच ती पूजा करायला लागेल, की मीच माझी पूजा करते. एक होऊन गेलं पाहिजे. एक त्या ह्याच्यात. तर आणि हे बघा काही लोकांना देवळात गेल्यावर अश्रू येतात. मला तर नेहमी येतात. तर त्यावेळेला ते एकत्व घडलेलं असतं. आपण त्या ऊर्जेला जाऊन मिक्स होतो आपली ऊर्जा. आणि हे झालं की अश्रू असतात ते. श्रद्धा मॅडमना काल अश्रू आले. व्हिडिओ बघून अश्रू आले. का तर कनेक्शन झालं आणि त्या ऊर्जेला पोहोचल्या कनेक्शन झालं. तसं देवस्थानी होतं आणि असं झालं तर तिथे आपल्यालाच बघायचंय आपण. आणि मग तिथे जी काही ऊर्जा अजून जास्त असते ती घेऊन आपण घरी येतो. आपली ऊर्जा जायच्या आधी कमी असते. पण आपण जर खूप म्हणजे तो मीच आहे आणि मी ऊर्जा घ्यायला गेली अशा ह्यानी गेलो तरच. आणि पूजा अर्चा फुलं-बिलं न वाहता आपण जर तिथे बसून ध्यान केलं तर अजून जास्त रिझल्ट्स येतात. त्यामुळं आता पूजेची पद्धतही बदलायची आहे आपल्याला. हे जग चित्तशक्तीने निर्माण केलेले आहे, मनाने नव्हे, चित्तशक्तीने. मनाने नव्हे. चित्तशक्ती ही अशी गोष्ट आहे, की जिला भौतिक शास्त्राचे शास्त्रज्ञ हे भौतिक शक्तीच्या सामर्थ्य प्रवाहाचे विविध प्रकाराचे जोर व ऊर्जा अशा प्रकारे संबोधतात. परंतु चित्तशक्ती ही गोष्ट म्हणजे काही भौतिक स्वरूपाच्या सामर्थ्य प्रवाहाचा जोर व ऊर्जा अशी नसते. तर ती चित्तशक्ती म्हणजे ज्याला स्वतः बाबतचे ज्ञान आहे अशा आत्मचैतन्यमय दिव्य व्यक्तित्वाचे आपल्या स्वतःला आकारभूत करण्याबाबतचे सामर्थ्य आहे. मात्र त्याचे हे स्वतःला आकारभूत करणे हे भौतिक दृष्टीने नसते. ते वास्तव पदार्थाच्या घटक पदार्थामध्ये आकारभूत होणे अशाही प्रकाराचे नसते. तर ते म्हणजे त्याच्या त्या स्वतःच्या चैतन्यमय पदार्थाच्या घटक पदार्थामध्ये या जगाची उभारणी करणारे आकृतिबंध व सामर्थ्य प्रवाह यांच्या प्रतीकामधून त्याने आपल्या स्वतःला आकारभूत करणे अशा प्रकारचे असते. म्हणजेच चित्तशक्तीचा विलास मी जे म्हणतीये ना, आपली कुंडलिनी शक्ती असते, ती आपल्याला बरंच ज्ञान देत राहते. या ह्याच्यातलं सगळं जे काही नॉलेज आहे, एकदा तिचं सगळं हे झालं, की सगळं ज्ञान द्यायला लागते. तर ते सांगितलंय त्यांनी दुसऱ्या शब्दात. आता बदलाचे तत्वज्ञान. बदल म्हणजे काय? कारण ते म्हणतायत ना बदलणार आहे आता पृथ्वी. बदल म्हणजे काय? सर्वसामान्य भाषेमध्ये बदल याचा अर्थ एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये जाण्याचा जोडमार्ग असा होतो. आणि त्यामुळे त्याचा अर्थ असा असला पाहिजे, की बदल हा एक प्रकारचा दर्जा असणाऱ्या अवस्थेपासून दुसऱ्या प्रकारचा दर्जा असणाऱ्या अवस्थेपर्यंतचा जोडमार्ग आहे. बघा मी तुम्हाला हे सांगितलंच होतं ना, की आपण परिस्थितीमधनं ट्रान्झॅक्शन होतंय आपलं म्हणजे काय म्हणायचं परिवर्तन होतंय. परिस्थितीला आपण कसं सामोरे जातो. म्हणजे एका अवस्थेमधून दुसऱ्या प्रकारचा दर्जा असणाऱ्या अवस्थेपर्यंतचा जोडमार्ग आहे. जेव्हा एखाद्या झाडाच्या कोंबामध्ये हे महत्वाचं ऐका हां. मी तुम्हाला एक्सप्लेन केलंच आहे आधी, पण हे वाचलं की अजून कळेल. जेव्हा एखाद्या झाडाच्या कोंबामध्ये बदल होऊन त्यामधून झाड तयार होते, तेव्हा तो कोंब आपल्या कोंब असा दर्जा असणाऱ्या अवस्थेमधून पुढे जाऊन झाड असा दर्जा असणाऱ्या अवस्थेमध्ये जातो. तेथे त्याचे कोंब असणे थांबलेले असते. जेव्हा एखादा मनुष्य आपल्या तरुण मनुष्य असा दर्जा असणाऱ्या अवस्थेमधून पुढे जाऊन म्हातारा मनुष्य असा दर्जा असणाऱ्या अवस्थेमध्ये जातो, तेव्हा त्याच्यासाठी त्यानंतर पुढचा एकच बदल शक्य असतो, तो म्हणजे मृत्यू.
मग होतोच ना. कोणाचा मृत्यू झाला नाही असं आहे का? आपला शरीराचा मृत्यू, हं, आपला नाही. आपला मृत्यू नाही, शरीराचा मृत्यू. किंवा त्याचा तो म्हातारा मनुष्य हा दर्जा असणाऱ्या अवस्थेचे विघटन होणे. त्यावरून असे वाटू शकते की बदल ही म्हणजे काही जिला तिचा स्वतःचा स्वतंत्र असा उगम आहे व जी वास्तव्यात असणारे शाश्वत सत्य आहे, अशी एखादी पूर्णपणे स्वतंत्र असणारी गोष्ट नसते. तर त्या उलट बदल ही विशिष्ट दर्जा असणाऱ्या अवस्थेवर अवलंबून असणारी गोष्ट आहे. आणि शिवाय जर कोणतीही अवस्था असणारा दर्जा अस्तित्वात नसेल, तर बदल देखील अस्तित्वात असूच शकत नाही. आणि म्हणूनच आम्हाला असे विचारावे लागते, की जेव्हा तुम्ही फक्त बदल हीच गोष्ट सत्य आहे असे म्हणता, तेव्हा ज्याच्यामध्ये बदल घडायचा ते काय आहे? ज्याच्यापासून बदल घडायचा आहे ते काय आहे? जे होण्याकडे बदल घडायचा आहे ते काय आहे? ते काय आहे? आणि आपण हे डिस्कस केलेलं आहे, की आपल्या चेतनेचा बदल आहे, चेतनेच्या स्थितीचा बदल आहे. आपण व्यवस्थित योग्य, योग्य पद्धतीने सगळं चालू आहे आपलं. आपण ते ऑलरेडीच बघितले काय परिवर्तन होतंय. तर आपल्या चेतनेचं परिवर्तन होतंय. अस्तित्व, चैतन्य, सामर्थ्य, प्रवाह, दिव्यानंद, सच्चित शक्ती, आनंद. चिरंतत्वाचे स्वरूप अथवा स्वाभाविक वैशिष्ट्य म्हणजे अनंत असे दिव्य व्यक्तित्व, अनंत अथवा अनंत पुरुष. दिव्य व्यक्तित्व यांचे स्वाभाविक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःविषयीची व सगळ्यांविषयीची जाणीव असणे आणि ते म्हणजेच दिव्य चेतना अथवा सचेत असणं. सचेत अशा दिव्य व्यक्तित्वाचे स्वाभाविक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या स्वतःविषयीची व आपल्या स्वतःच्या क्रियेविषयीची जाणीव असणारा असा चैतन्यमय प्रवाह. तर सचेत अशा आत्मजाणीवेचे स्वाभाविक वैशिष्ट्य म्हणजे अनंत दिव्यानंद. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सगळं फोकस करा. चैतन्य, आत्मचैतन्य हे करा, जाणीव ठेवा म्हणजे तुम्ही दिव्यानंदात राहणार, परमानंदात राहणार. एकत्व हे अस्तित्वाचे पहिले सत्य आहे. विभक्तपणा हे त्याचे दुसरे सत्य आहे. सर्व विभक्तपणा हा एकत्वाच्या अंतर्गत असणारा विभक्तपणा. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कॉन्शियस परमचेतना आणि त्याचे आपले अंश. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलंच. चला आता आपण हे प्रकरण संपवूयात. कारण सगळं वाचून घेणं म्हणजे शक्य नाहीये आपल्याला. तिसरा आपण चॅप्टर सुरू करूयात. मानव व महामानव. महत्वाचं मानव व महामानव. म्हणजे जे आता चालू आहे ते. मानव व उत्क्रांती प्रक्रिया. बघा चेतनेचं जे काही आहे ना सगळं, ते चेतनेचा पण एक चॅप्टर, चेतनेचं पण बरंच त्यांनी लिहिलेलं आहे. पण थोडंसं अजून तुम्ही जेव्हा वरच्या स्टेजला येणार ना ध्यानाच्या, अजून, त्यावेळेला ते जास्त वाचलेलं बरं पडेल. मानव व महामानव. मानव हे संक्रमणशील व्यक्तित्व आहे. अंतिम नव्हे. मानव हे संक्रमणशील व्यक्तित्व आहे. अंतिम नव्हे. म्हणजे आपला आता आपण म्हणतो आपण खूप छान राहतोय. असं काही नाही. आपण खूप वेड्यासारखं राहतोय. यंत्रमानव झालंय. आणि हे खूप स्वामीजींनी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय. मी जे म्हणते ना तुम्हाला ट्रान्स ह्युमन बिंग राहावं लागेल, ट्रान्स ह्युमन बिंग राहावं लागेल, ते त्यांनी एक्सप्लेन केलंय बरचसं. तर ते म्हणतात आपण आता यंत्रमानवच आहोत ना, सगळं कसं चाललंय, मशीनमय जीवन झालंय. धाव, 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 पळ, 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 निसर्ग नाही, काही नाही. नैसर्गिकता काही राहिली नाही ना खाण्यात ना पिण्यात. ऑर्गॅनिक खातोय ते पण तसंच सगळं. तर ते चॅनलला त्यांच्या सबस्क्राईब करा. रोज एक व्हिडिओ बघाच बघा. तर हे जे आहे ना, ते ट्रान्स ह्युमन बिंग कडे पळतोय आपण आता माहिती का खरोखर आपलं माझ्या आईचं एक वाक्य नेहमी असायच जेवढे शोध तेवढे रोग असे ती म्हणायची जेवढे शोध तेवढे रोग मी म्हणायची अशी का ग करते तर ती म्हणती बघ ना आता मिक्सरवर आपण मसाला मला पाट्यावर वाटायला लावायची मला आवडायचं पाट्यावर मी म्हणायची अगं आई तू मिक्सर असून मला का वाटायला लावते मला आवडायचं तरी म्हणायची तर ती म्हणायची अगं जेवढे शोध तेवढे रोग मग का ते बघ आता हे मिक्सर आला ना मिक्सरवर मसाला केला लागती का चव ते शेंगदाण्याचं कूट केला तेल निघून जातं मग पाट्यावर कसं होतं कसं चविष्ट का लागतं विचार तू कर मला म्हणायची म्हणजे हे बघा इथे ते स्वामीजी तेच म्हणतात एवढं आपण ऍडव्हान्स झालो हे झालो ते झालो नैसर्गिकता गेलीच सगळी आयुष्यातच गेली आणि मग हे इथे म्हटलेले की मानव हे काही एंड नाहीये
संक्रमणशील व्यक्तिमत्व आहे. म्हणजे विकास चालूच राहणार, विकास चालूच राहणार, चालूच राहणार. अंतिम नव्हे. मानव ही उत्क्रांतीच्या दरम्यानची पहिली संज्ञा आहे. मानवापाशी उत्क्रांतीची अखेर होत नाही. मानवाची निर्मिती करून उत्क्रांतीने आपल्या यशाचे सर्वोच्च शिखर गाठले किंवा आपली सर्वोत्कृष्ट निर्मिती केली असे नाही. आपल्याला आता अजून छान अवस्थेकडे जायचंय. मानव हा अंतिम नव्हे. मानव हे संक्रमणशील व्यक्तित्व आहे. मानवाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये देखील संक्रमण घडून येणार आहे. किती वर्षापूर्वी लिहिले हे अरविंदांनी हे पुस्तकच किती सालचं आहे. खूप पूर्वी लिहून ठेवले त्यांनी. मानव या प्रजातीच्या पलीकडे महामानव ही प्रजाती आहे. महामानव हा मानवाहून अधिक विकसित स्वरूप असणारा व मानवाहून अधिक दिव्य असणारा असा अंश आहे. मला आता जस्ट हे वाचताना क्लिक झालं. जस्ट जाणीव अशी झाली महामानव. पहिला महामानव शब्द कुठं ऐकला तुम्हाला सांगितलं ध्यानामध्ये. पिरॅमिडला येणारे महामानव आहेत आणि आम्ही आमची ऊर्जा त्यांच्या मार्फत उद्या इथे आणत आहोत. ते या वाक्याचं मला आता वाचताना असं झालं, की महामानव हा मानवाहून अधिक विकसित स्वरूप असणारा व मानवाहून अधिक दिव्य असणारा असा वंश आहे. मला हे वाचताना असं जाणीव झाली, की त्याच वेळेला आपल्याला ही ऊर्जा दिली त्यांनी. सप्तऋषी मी तुम्हाला सांगितलं ना. बघा, म्हणून तर आपण इतकं पुढं पुढं ऍडव्हान्स सगळं हे घेतोय. त्याच दिवशी त्याच वेळेला त्यांनी कनेक्शन करून दिलं महामानवाच्या प्रवासाचं आपल्या सगळ्यांच्या. पिरॅमिडला जे जे जोडले गेले त्यांच्या. आणि मानवाच्या सध्याच्या स्थितीचे स्थित्यंतर होऊन मानवाच्या सध्याच्या स्थितीचे स्थित्यंतर होऊन मानवामधून उत्क्रांत होऊन आपली निर्मिती होण्याची तो महामानवाचा वंश वाट बघत आहे. बघा, मानवाच्या सध्याच्या स्थितीचे स्थित्यंतर होऊन मानवामधून उत्क्रांत होऊन आपली निर्मिती म्हणजे महामानव वाट बघत बसले. आपल्याला महामानव व्हायचे. आणि त्या शिडीची सर्वात अखेरची पायरी परमोच्च दिव्य आत्मचैतन्य हे आहे. पुन्हा पुन्हा तेच आत्मचैतन्य, आत्मचैतन्य. या पृथ्वीवर असणारे सर्व जीवन व मन हे म्हणजे दिव्य अस्तित्व, दिव्य चैतन्य, दिव्य सामर्थ्य, दिव्य आनंद यांची कथा आहे. आणि या कथेमध्ये ते सगळे दिव्यत्व हे वास्तव पदार्थाच्या बाह्यतः अचेतन वाटत असलेल्या जडत्वाच्या अंधकारामध्ये कैद झालेले असून ते तेथून मुक्त होण्यासाठी संघर्ष करत आहे. म्हणजेच मी जे म्हणतेय सबकॉन्शियस मध्ये जे पेरलंय सगळे एक एक लेयर आपण आपल्या सबकॉन्शियस वर चढवून ठेवलेले आहेत. आणि आता हे एक लेयर लेयर उघडत चालत आलेले आहेत. मग श्रद्धा मॅडम काल मला म्हटल्या फोनवर, मॅडम आता हे किती उशिरा कळतंय हो. आणि काय म्हटलं, हे बघा मॅडम, उशिरा कळतंय पण आपल्याला लवकर कळतंय ना. इकडं तिकडं बघा बरं, आपल्याला कळतंय ना, लवकरच आहे ना. आणि आता का कळतंय आपल्याला हे, तर ऊर्जा येते, पडदे फाडतीये ना ती व्हेल जो आहे तो उडत चाललेला आहे. थिन 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 पडदा होत चाललाय. म्हणून आपल्याला कळलंय म्हटलं. आपल्याला नाव नाही ठेवायची. येतं, वाटतं, दुःख वाटतं, पण हे ऊर्जेमुळे होतंय. पडदे फाडत चाललीये. आणि ज्यांनी डोळे उघडे ठेवले, ज्यांनी आपलं सगळं हुशारी जी आहे ना, काय म्हणायचं त्याला, बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता ज्यांनी शाबूत ठेवलीये, तो हे इकडं बरोबर नॉलेज घेतो आणि त्या त्या मार्गक्रमाने चाललाय. बाकीचे आहेत, बघतो ना आपण, टीव्हीत अडकलेत, पिक्चर पाहत बसलेत, काय काय करत बसलेत. ते अजून आवरणाखालीच आहेत. मृत्यू आहे त्यांचा, ते काय आहेत ना शब्द, खून करतो आपणच आपला, तो आहे तो प्रकार. तर हे असं अमेझिंग आहे. थोडस लवकर संपते कारण मला परत मीटिंग घ्यायची एक. तर चला, आता ज्यांना मीटिंगला थांबायला सांगितलंय त्यांनीच थांबा. काही प्रश्न